मित्रांनो, माझ्याकडे ही मॉस्किटो बॅट एक रिपेअरिंगला आलेली आहे आणि ह्या बॅटमध्ये जवळपास 2 ते 4 तास चार्जिंग केल्यानंतरही व्यवस्थित स्पार्क डेव्हलप होत नाही असा ह्या बॅटचा प्रॉब्लेम आहे। तर आता ह्या ठिकाणी जेव्हा मी चेक करतो इथे LED ग्लो होते, म्हणजेच हा फुल चार्ज झालेला आहे। तर इथं म्हणावा तसा स्पार्क या ठिकाणी भेटत नाही, म्हणजेच काय होतं की मच्छर इथे मरत नाही। तर आतमध्ये याचं सर्किट चेक करू आणि ह्या बॅटमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू। इथे सर्किट आता बाहेर काढून घेतलेलं आहे। तर आता इथे जे काही कंपोनंट आहेत ते 1 बाय 1 चेक करून घेऊ, त्यानंतर स्पार्क डेव्हलप होतं का चेक करू। आपली जी काय पहिली स्टेज आहे ती पहिली स्टेज म्हणजेच बॅटरीचा व्होल्टेज चेक करणं। आता बॅटरीचा व्होल्टेज चेक करण्यासाठी आपल्याला मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ती सेटिंग व्होल्टेजवरती घेऊन जायची आहे आणि DC व्होल्टेज हा सेट करायचा आहे। तर इथे मी आता व्होल्टेज चेक करतोय। बॅटरीचा जर व्होल्टेज बघितला तर ह्या ठिकाणी बॅटरीचा व्होल्टेज आपल्याला इथे जवळपास 4.3 व्होल्ट या ठिकाणी बॅटरीचा व्होल्टेज दिसतोय, म्हणजे बॅटरी ही ओके आहे। आता इथे बॅटरी टेस्ट केल्यानंतर आपण डायरेक्ट अटॅक करायचा आहे तो म्हणजे आउटपुट साईडला। आउटपुट साईडला जे काही डायोड आणि कॅपॅसिटर आहेत ते आपल्याला चेक करावे लागेल। तर ह्या ठिकाणी मी डायोड चेक करण्यासाठी हा जो मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर डायोड मोडवर सेट करून घेतो आणि डायोड मोडवर सेट केल्यावर इथे माझ्याकडे जे ब्लॅक प्रोब आणि हा रेड प्रोब या ठिकाणी डायोडच्या अक्रॉस मी लावतो। त्यानंतर मला एका बाजूला ह्या ठिकाणी व्हॅल्यू दिसली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ओव्हरलोड दिसला पाहिजे, म्हणजे तो डायोड हा ओके कंडिशनला असतो। आता इथे मी हा डायोड जो आहे हा डायोड ह्या ठिकाणी चेक करतोय। तर हा जो रेड प्रोब आहे, रेड प्रोब मी पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि ब्लॅक प्रोब हा नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतोय। डायोडची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण मल्टीमीटरमध्ये पाहू शकता। आता ह्याच डायोडच्या अक्रॉसमध्ये फक्त प्रोब चेंज करून घेतो। प्रोब चेंज केल्यानंतर ओव्हरलोड आपल्याला कुठलाही दिसला नाही पाहिजे, म्हणजे जशीच्या तशी ही व्हॅल्यू आपल्याला इथे दिसायला पाहिजे। इथे मला जशीच्या तशी व्हॅल्यू दिसते, ह्याचा अर्थ डायोडचं एका बाजूला कंडक्ट होतो आणि दुसऱ्या बाजूला हा ब्लॉक होतो, म्हणजे हा डायोड ओके कंडिशनला आहे। आता सेम वे दुसरा जो डायोड आहे, दुसरा डायोड मी ह्याच पद्धतीने चेक करतो, म्हणजे हा रेड प्रोब हा पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि ब्लॅक प्रोब हा नेगेटिव्ह टर्मिनलला, म्हणजेच मला मल्टीमीटरमध्ये जी दिसणारी व्हॅल्यू आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता हा प्रोब चेंज करून घेतल्यानंतर मला मल्टीमीटरमध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू शो नाही झाली पाहिजे, म्हणजेच ही जी ओव्हरलोड आहे ही ओव्हरलोड जशीच्या तशी दिसली पाहिजे। आता इथे ही व्हॅल्यू जशीच्या तशी दिसते, ह्याचा अर्थ हा डायोड ओके कंडिशनला आहे। आता जो तिसरा डायोड आहे, ह्या तिसरा डायोड मी इथे चेक करतोय। हा जो रेड प्रोब आहे हा रेड प्रोब पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो आणि ब्लॅक प्रोब हा नेगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो। मग हे दोन्ही प्रोब कनेक्ट केल्यानंतर आपल्याला मल्टीमीटरमध्ये जी व्हॅल्यू दिसते ती म्हणजे 2.7 व्होल्ट, म्हणजेच एका बाजूला हा डायोड कंडक्ट करतो। आता दुसऱ्या बाजूला आपण चेक करून घेऊ, म्हणजेच हा जो प्रोब आहे हा प्रोब मी
उलट्या दिशेने लावतो. उलट्या दिशेने लावल्यानंतर मला मल्टीमीटरमध्ये जी काही व्हॅल्यू दिसते ती म्हणजे ओव्हरलोड आहे. याचा अर्थ हे सर्वच्या सर्व डायोड हे ओके कंडिशनला आहेत. मित्रांनो, मोस्टली काय होतं, जेव्हा मॉस्किटो बॅटमध्ये जो काही स्पार्कचा प्रॉब्लेम येतो त्यावेळी फक्त आउटपुटचा कॅपॅसिटर हा आपण बदलू शकतो. विदाऊट चेकिंग तुम्ही हा आउटपुटचा कॅपॅसिटर बदलू शकता, कारण ह्यामध्ये डिग्रेडेशन होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजेच मोस्टली जर काही कॉमन प्रॉब्लेम येत असतील तर तो कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हा जो आउटपुटचा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर वीक झालेला असतो. तर ह्या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर आहे मी सेम रेटिंगचा कॅपॅसिटर इथे मी या सर्किटमध्ये मी चेंज करून घेतो आणि त्यानंतर एकदा सर्किट चेक करतो. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. मित्रांनो, आता ह्या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर होता, आउटपुटला असलेला कॅपॅसिटर मी इथे रिप्लेस केला आहे आणि सेम व्हॅल्यूचा कॅपॅसिटर मी आउटपुटला इथे टाकलेला आहे. आता इथे स्पार्क डेव्हलप होतो का एकदा मी चेक करतो आहे. तर स्पार्क चेक करण्यासाठी इथे जो रिसेटचा स्विच आहे हा रिसेटचा स्विच मी इथे प्रेस करतो आणि त्यानंतर आउटपुटला जो काही कॅपॅसिटर लावलेला आहे तिथे स्पार्क डेव्हलप होतं का मी चेक करतो आहे. आता इथं हा रिसेट स्विच मी प्रेस केला आहे म्हणजे LED ऑन झालेली आहे आणि स्पार्क मी इथे चेक करतो आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी स्पार्क डेव्हलप होताना आपल्याला इथे दिसतोय, आपण पाहू शकता. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जो आउटपुटला असणारा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी रिप्लेस केला आहे. तर मित्रांनो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे मोस्टली जर स्पार्क डेव्हलप होत नसेल तर आउटपुटचा जो काही कॅपॅसिटर असतो तो वीक झालेला असतो, तो रिप्लेस करणे गरजेचं आहे. तर इथे आपण बारकाईने ह्या ठिकाणी पाहू शकता, हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरला क्रॅक गेलेलं दिसतंय, इथे क्रॅक दिसतंय. तर हा कॅपॅसिटर डाऊटफुल होता, तर हा कॅपॅसिटर मी इथे चेंज करून घेतला आहे. तर चेंज केल्यानंतर आपल्याला इथे रिझल्ट दिसत आहे. तर ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट आता ह्या बॅटमध्ये मी असेंबल करून घेतो. त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी स्पार्क डेव्हलप झालेला दिसतो का आता मी आपल्यापुढे दाखवतो. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. मित्रांनो, आता ही अशा प्रकारे बॅट ही पूर्णपणे सर्किट असेंबल केलेलं आहे आणि आता त्यानंतर एकदा आउटपुटला मी स्पार्क चेक करतो आहे. हा रिसेट बटन मी प्रेस केलेला आहे. प्रेस करण्या अगोदर हा जो स्विच आहे हा स्विच ऑन करून घेतला आहे. हा स्विच ऑन केल्यानंतर इथे रिसेट बटन मी प्रेस करतो म्हणजे इथे LED लागला. ह्याचा अर्थ हा आता कॅपॅसिटर जो आहे फुल चार्ज झालेला आहे. ह्या ठिकाणी जेव्हा मी हा बटन प्रेस करतो आहे त्यावेळी येणारा जो स्पार्क आहे ह्या स्पार्क इथे आपण पाहू शकता.
अशा प्रकारे ह्या बॅटमध्ये जो स्पार्क डेव्हलप होत नव्हता तो आता डेव्हलप होत आहे. मित्रांनो, ज्यावेळीही स्पार्कचा प्रॉब्लेम येतो मोस्टली जो आउटपुटचा कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटरला प्रॉब्लेम आलेला असतो, म्हणजेच तो कॅपॅसिटर हा कम्प्लिटली वीक झालेला असतो. तर तो कॅपॅसिटर रिप्लेस करून घेऊन कम्प्लिटली नवीन कॅपॅसिटर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याबरोबरच जी काही आउटपुटचे जे डायोड आहेत ते सर्वच्या सर्व डायोड चेक करून घ्यायचा आहे. जर सपोज डायोडची शॉर्टिंग असेल किंवा ओपनिंग झालेली असेल तर तो डायोडसुद्धा त्या ठिकाणी रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपल्यापुढे मी मॉस्किटो बॅट रिपेअर केलेला आहे. रिपेअर म्हणजेच जो काही कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर फक्त एक कॅपॅसिटर मी त्या ठिकाणी रिप्लेस केलेला आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.